मुलांच्या टिफिनवर काय द्यायचं सुचत नसेल ना, तर हा पदार्थ बनवून द्या. तर त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि जसं आपण चपातीला पीठ मळतो ना, तसंच इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर खूप जास्त घट्टसर नाही करायचं आहे, थोडंसं नरमच ठेवायचं आणि आता हे पीठ आपल्याला मुरायला ठेवून द्यायचं आहे. आता एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत, थोडेसे बदाम, थोडेसे काजू आणि सोबतच अक्रोड घेतलेले आहेत. आता याला आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे. तर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं थोडंसं. थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता यासोबत एक विलायची घेतली आहे. तर विलायची आपल्याला फोडून टाकायची आणि जे सालासकटच टाकून घेऊया. 2 चमचे खोबरा कीस घेतलेला आहे. आता आपल्याला याची एक पावडर तयार करून घ्यायची आहे. तर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ आणि याची पावडर तयार करून घेतली आहे. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. यासोबत मी इथे गूळ घेतलेला आहे. तर गूळ ना किसून घ्यायचा आहे. किसून घेतला ना तर तो लगेच मिक्स होतो. तर बघा या पद्धतीने हाताने चांगला असा मिक्स करून घेऊया. तर गूळ आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे हलक्या हाताने असे लाडू तयार करून घ्यायचे. तर खूप जास्त असे दाबायचे नाही. हलक्या हलक्या हाताने मी इथे हे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत. आणि आता दुसरीकडे आपलं पीठसुद्धा चांगलं मुरलेलं आहे. तर याचा गोळा तोडून घ्यायचा आणि हातानेच अशी वाटी तयार करून घ्यायची आणि यामध्ये जो आपण लाडू बनवून घेतला होता ना, तो याच्यामध्ये टाकायचा आहे. तर यासाठीच लाडू ना खूप जास्त घट्ट नाही बांधायचा, म्हणजे तो लगेच याच्या गोळ्यामध्ये टाकल्यानंतर फुटला पाहिजे. तर आता बघा हा गोळा तयार करून घेतल्यानंतर आपण याला लाटून घेऊया. तर जशी आपण चपाती लाटतो ना, तसंच याला मी इथे लाटून घेतलेलं आहे. तर बघा इथे या पद्धतीने आपली ही चपाती तयार झाली आहे. दुसरीकडे तवा गरम झालेला आहे. याच्यावर आपण ही चपाती शेकून घेणार आहे. तर दोन्ही साईडने मस्त पलटवून चांगला खरपूस रंग येईपर्यंत आपण ही चपाती शेकून घेऊया. आता याच्यावर मी थोडंसं तूप घालून घेणार आहे. जर तुम्हाला तूप नसेल घालायचं तर तुम्ही तेल देखील घालून घेऊ शकता. दुसऱ्या साईडनी सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तर बघा मस्त अशी टम्म आपली ही चपाती फुगलेली आहे. तर ही एकदा तुम्ही मुलांना टिफिनवर दिली ना, तर मुलं नेहमी नेहमी हेच बनवून मागेल. तर बघा मस्त असं दोन्ही साईडनी खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर कधीतरी असं होतं ना, की मुलांना टिफिनवर काय द्यायचं हे सुचत नाही. तर ही आपण तुम्ही लगेचच हे बनवू शकता. तर बघा मस्त अशी गरमागरम आपली ही पोळी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय बाय.